वेलकम टू शीतल्स रेसिपी। आज आपण करायला अगदी सोपा, टेस्टी, चमचमीत आणि गरमागरम वाफळलेला असा मसाला राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच ठिकाणी याच भाताला परतलेला भातही म्हणतात, मात्र हॉटेलमधलं मस्त असं नाव असेल तर ते आहे मसाला राईस। चला तर मग हा मसाला राईस कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। त्यासाठी इथं एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी छान तडतडली की मग आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदाही टाकायचा आहे आणि कांदा छान आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता हा भात आपण उरलेल्या भाताचाही अशा प्रकारे मसाला राईस करून खाऊ शकतो किंवा सकाळी भात केला तर तोच भात पुन्हा रात्री खायला बरेच जण कंटाळा करतात। अशा वेळी त्या भातापासून असा मसाला राईस केला तर भातही उरणार नाही आणि अगदी आवडीने हा भात सर्वजण खातात। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही भात करू शकता। आता कांदा परतून झाला की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेले आहे, बारीक चिरलेलं थोडंसं गाजर आणि थोडेसे हिरवे वाटाणे टाकलेले आहे। वाटाणे आणि गाजर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची, त्यानंतर आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची। अगदी थोडासा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे, त्यामुळे याला छान असे मसाल्याचा फ्लेवर येतो आणि अगदी छान हा मसाला राईस टेस्टी लागतो। छान 1 मिनिटभर तेलावरती हे मसाले परतून झाले की चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ अगदी बेताने टाकायचं, कारण आपण भात शिजतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं। त्यानंतर यामध्ये भात टाकायचा। भात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक केलेली थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे, त्यामुळे याला छान अशी चव येते। मसाले व्यवस्थित या भाताला छान असे लावून घ्यायचे। अगदी छान भात परतून मिनिटभर परतून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। त्यापूर्वी यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, त्यामुळे याला काय होतं, अगदी थोडासा असा चटकदार चमचमीतपणा येतो, त्यामुळे टेस्टला अगदी छान हा राईस लागतो। आता व्यवस्थित परतून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला यातली एक वाफ आणायची आहे, त्यामुळे हा भात अगदी मस्त वाफळलेला गरमागरम तयार होतो। अगदी 2 मिनिटच यावरती मंद आचेवरती झाकण ठेवलं होतं। अगदी वाफळलेला मसाला राईस तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त गरमागरम रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।